परभणी येथे झालेली संविधानाची विटंबना आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल नागनूर येथे निषेध मोर्चा काढण्यात आला। निप्पाणी पोलीस ठाण्याचे कुंभार संतोष कांबळे आणि मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निषेध मोर्चाला सुरुवात करण्यात आली। हा मोर्चा आंबेडकर भवनापासून सुरुवात होऊन बस स्टँड येथे काढण्यात आला। यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा धिक्कार असो, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे, परभणी घटनेतील नराधमाला फाशी द्यावी अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी सत्तापा कांबळे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ दलितांसाठी कार्य न करता सर्व समाजासाठी कार्य केले आहे, त्यांचे हे योगदान भारतीयांनी विसरून चालणार नाही असे प्रतिपादन केले। कोणत्याही राष्ट्रपुरुषाबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यास त्यांना त्यांची जागा आंबेडकर समाज आणि भारतीय नागरिक दाखवून दिल्याशिवाय राहणार नसल्याचा इशाराही दिला। या मोर्चात सोनल कांबळे, विलास कांबळे, विलास लाटकर, रवींद्र कांबळे, किरण कांबळे, नाना कांबळे, विक्रम कांबळे, सचिन कांबळे, समीर लाटकर, अनिल कांबळे, सागर कट्टी, नितीन कांबळे, दयानंद कट्टी आदी उपस्थित होते। लाईव्ह मराठीसाठी निप्पाणीहून सत्तापा कांबळे।